पहिला चेंडू घेऊन विवेक राकेश यांच्या दिशेने. पाहूया प्री क्वार्टर फायनलचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना झुंजार विरुद्ध चाईसाई. पहिला चेंडू घेऊन विवेक राकेश यांच्या दिशेने. राकेश सज्ज. पाहूया चांगलाच खेळून काढलेला चेंडू धावतोय निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन विवेक राकेश यांच्या दिशेने. दुसरा चेंडू घेऊन विवेक राकेश यांच्या दिशेने. आता मात्र चांगलाच खेळून काढलेला चेंडू. एक धावांवर समाधान आणि इथे मात्र आता धावसंख्या 1 वर सरसावताना. 2 चेंडू 1 धावा. तिसरा चेंडू घेऊन विवेक सागरांच्या दिशेने. आता मात्र चेंडू जातोय अवघ्या क्षेत्राच्या बाहेर. पंच ओमकार यांनी हा चेंडू वाईड घोषित केला. धावसंख्या झाली आहे 2. तिसरा चेंडू विवेक सागरांच्या दिशेने. आता मात्र चांगला चेंडू सागरांना कळाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 2. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू घेऊन विवेक सागरांच्या दिशेने. आता मात्र अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू. पंच ओंकारांनी हा चेंडू वाईड घोषित केला. धावसंख्या झाल्या 3. 3 चेंडू 3 धावा. विवेक सज्ज सागरांच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. सागरांना काहीच कळाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाल्या 3. 4 चेंडू 3 धावा. पाचवा चेंडू घेऊन विवेक मात्र चांगला चेंडूने उडवल्या त्रिफळा. सागर होतोय बाद. पाहूया सागराची जागा भरून काढण्यासाठी कोण येत आहे चाईसाई या संघाकडून. चांगलीच गोलंदाजी इथे पाहायला मिळते विवेक यांच्याकडून. विवेक यांनी आपल्या या 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा दिल्यात आणि एका गडीबातासह. चांगलीच गोलंदाजी म्हणता येईल विवेक यांची. पाहूया सागराची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवनीत. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन विवेक नवीन फलंदाज नवनीतच्या दिशेने. चांगला टाकला होता चेंडू आदल्या अंगाला. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाले 3. 1 षटक पूर्ण. धावसंख्या झाले 3. 1 गडीबाद. चांगला षटक इथे विवेक यांचा पाहायला मिळणार आहे.
धावा देऊन एक गडी बाद मिळवलाय विवेक यांनी आपल्या या षटकामध्ये. चांगलीच गोलंदाजी पाहता म्हणता येईल याला. पाहूया दुसरा षटक घेऊन दीपेश झुंजार या संघाकडून सामोरे तोंड देतील राकेश. पाहूया दीपेश सज्ज पहिला चेंडू घेऊन. दुसऱ्या षटकातून पहिला चेंडू घेऊन दीपेश सज्ज राकेश यांच्या दिशेने. आता मात्र चेंडू टाकताना दीपेश घसरले. चेंडू आता अवघ्या क्षेत्राच्या बाहेर. वाईट चेंडू. धावसंख्या भर. धावसंख्या झाले 4. पाहूया पहिला चेंडू घेऊन दीपेश राकेश यांच्या दिशेने. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 5. पुन्हा एकदा अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू. पंच ओंकारांचे हात वरती. चेंडू जातो वाईटच्या दिशेने. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 6. दीपेशला लाईन आणि लेन भेटत नाहीये बॉल टाकण्याकरता. पाहूया दीपेश सज्ज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन दीपेश. पुन्हा एकदा अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू जातो वाईटच्या दिशेने. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 7. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन दीपेश सज्ज राकेश यांच्या दिशेने. पाहूया पुन्हा एकदा अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातात. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 8. एक षटक 8 धावा. दीपेशला आपल्या पहिला चेंडू टाकण्यामध्ये यश येत नाहीये. पाहूया दीपेश पुन्हा एकदा सज्ज राकेश यांच्या दिशेने. पहिला चेंडू घेऊन दीपेश. आता मात्र चांगला चेंडू काढला. त्याला राकेश यांनी चांगलाच खेळून काढला. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 9. एक चेंडू 9 धावा. पाहूया दुसरा चेंडू घेऊन दीपेश. नवनीतच्या दिशेने. नवनीत यांनी चांगलाच खेळून काढलेला चेंडू. एक डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 10. 2 चेंडू 10 धावा. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन दीपेश नवनीत यांच्या दिशेने. आता मात्र चांगलाच खेळून काढलेला चेंडू. चेंडू जात आहे क्षेत्ररक्षणाच्या हातात. नवनीत होतोय चेलबाद. चांगला चेंडू होते दीपेश यांचा. पाहूया नवनीत यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येतोय. जयसाई संघाकडून हार्दिक नवनीत यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय. हार्दिक. पाचवा चेंडू घेऊन दीपेश.
त्याला सामोर तोंड देतील नवीन फलंदाज हार्दिक. मात्र चांगला चेंडू टाकला होता तो पाहूया त्याच्या क्षेत्ररक्षक आता धावचीत नक्कीच झाला असता. एक चौथी धाव धावसंख्येत भर धावसंख्या झाले 11. शेवटचा चेंडू दिपेश यांचा पाहूया. शेवटचा चेंडू मात्र चांगला टाकलेला चेंडू फलंदाज राकेश यांना काहीच कळालं नाही. चेंडू जाता निर्धाव तेच ओव्हरची समाप्ती. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 11. 2 षटक पूर्ण धावसंख्या झाली 11. आठ धावा. दिपेशांच्या या षटकामध्ये दिपेशांना 8 धावा आणि 2 गडी एकच गडी मिळवण्यात आले. पाहूया तिसरा षटक घेऊन पुन्हा एकदा विवेक संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विवेक. चांगलाच खेळून काढलेला चेंडू पाहूया. चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 15. एक चेंडू 15 धावा 2 गडी बाद. दुसरा चेंडू घेऊन विवेक हार्दिकच्या दिशेने आता मात्र स्लो पद्धतीचा चेंडू चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाल्या 15. 2 चेंडू 15 धावा. तिसरा चेंडू घेऊन विवेक आता मात्र 9 चेंडू असणार. छोटा 2 धावा काढले चांगले जिथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतात दोन्ही संघाकडून. नाही ते रन आउट झालेला आहे. हार्दिक दुसरा रन धावता धावता हार्दिक बाद झालेला आहे. चांगलाच क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते सुंदर संघाकडून. 9 चेंडू असणार आहे. रेट कॅन्सल असणार. रेट कॅन्सल असणार आणि आता हार्दिकची जागा भरून काढण्यासाठी आलाय रिंकेश रिकी. विवेक तिसरा चेंडू घेऊन रिकीच्या दिशेने आता मात्र चांगला चेंडू रिकी यांना काहीच कळालं नाही. चेंडू आता त्रिफळा चेंडू होत आहे. रिकी चांगला चेंडू होते विवेकांचा पाहायला मिळतोय. मागच्या शतकामध्ये विवेकाने चांगलीच गोलंदाजी केलेली. पुन्हा तशीच गोलंदाजी पाहायला मिळते विवेक यांच्याकडून. चौथा चेंडू विवेक अभिषेक आता मात्र चांगला तोळला चेंडू पाहूया सीमारेषेच्या पार चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाल्या 21.
पाचवा चेंडू घेऊन 4 चेंडू 21 धावा. पाचवा चेंडू घेऊन विवेक अभिषेकच्या दिशेने. अभिषेककडनं चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चौ चेंडू आता सीमारेषा पार. चौकार. शेवटचा चेंडू. चांगले तिथे फटके पाहायला मिळतात अभिच्या स्वरूपात. अभियांनी आपल्या आल्या 2 चांगलेच फटके मारले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन विवेक अभिषेकच्या दिशेने. आता मात्र स्लो पद्धतीचा चेंडू. 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली आहे 25. पाहूया झुंजार या संघाकडून चौथं षटक कोण. आपण बघू शकतात लाईव्हच्या माध्यमातून ग्राउंडचा पूर्ण वरचा टॉप व्ह्यू दाखवला जातो आणि आपण आपला सनसेटचा लाभ घेऊ शकतात लाईव्हच्या माध्यमातून. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 6 सीटर लिंकवर जाऊन तुम्ही हे लाईव्ह सामने पाहू शकतात. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चौथं षटक घेऊन येतोय झुंजारा संघाकडून संकेत. त्यांना सामोरे तोंड देतील राकेश. 3 षटक पूर्ण 25 धावा 4 गडी बाद. पाहूया संकेत सज्ज. पहिला चेंडू घेऊन राकेशच्या दिशेने. संकेत राकेशच्या दिशेने. आता मात्र चेंडू फलंदाजाला काहीच कळालं नाही. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिर 25 वर. दुसरा चेंडू घेऊन संकेत राकेशच्या दिशेने. आता मात्र हवालदार क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू आता वाईटच्या दिशेने. धावसंख्या दर धावसंख्या झाली 26. 1 चेंडू 26 धावा. चांगला टाकलेला चेंडू. तसं त्या चेंडूला सन्मान करताना राकेश. आता मात्र येते राकेश धावची देतात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. झुंजारा संघाकडून डायरेक्ट हिट मारला चेंडू. चेंडू डायरेक्ट एस्टीनला पडला आणि राकेश होता धावचित. पाहूया राकेशची जागा भरून काढण्यासाठी जयसाई या संघाकडून कोण येतं. रुपेश. राकेशांची जागा भरून काढण्यासाठी आलाय रुपेश. मॅन फॉर वरवर. पाहूया संकेत तिसरा चेंडू घेऊन अभिषेकच्या दिशेने. आता मात्र झेलची संधी असणार आणि चांगला झेल टिपला दीपेश यांनी. इथे मात्र थर्ड अंपायरचा डिसिजन पंच ओमकार यांनी दिलेला आहे. पाहूया पंच वीरेंद्र तांडेल काय डिसिजन देतात. चेंडू नसणार. फलंदाज होत आहे गडी बाद. पाहूया अभिषेकची जागा भरून काढण्यासाठी येत आहे. तन्मय
चांगलीच गोलंदाजी इथे पाहायला मिळते संकेत यांच्याकडून. संकेत यांनी आपल्या या षटकामध्ये मात्र 1 धावा देऊन 2 गडी मिळवले आहेत. चांगलीच गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये 2 गडी 1 धावा. पाहूया संकेत सज्ज. चौथा चेंडू घेऊन तन्मयच्या दिशेने. आता मात्र अवंत क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू जातो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 27. पुन्हा एकदा अवंत क्षेत्राच्या बाहेर चेंडू. पंच ओमकार यांनी वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 28. 3 चेंडू 28 धावा. पाहूया चौथा चेंडू घेऊन संकेत. आता मात्र चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू. त्या चेंडूचा सन्मान तन्मयांनी केला आणि 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहेत 29. 4 चेंडू 29 धावा. 6 गडी बाद इथे झालेले आहेत जयसाई या संघाचे. पाहूया नो चेंडू असणार आहे. फ्रीडचा चेंडू. नाव काय? रुपेश यांनी या चेंडूवर जर षटकार मारला तर वीरेंद्र तांडेल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. याची नोंद घ्यायची आहे. पाहूया फ्रीडचा चेंडू घेऊन संकेत तयार. आता मात्र चांगला तोडलेला चेंडू. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 31. शेवटचा चेंडू असणार संकेत यांचा या षटकातला. बघा शेवटचा चेंडू घेऊन तन्मयांच्या दिशेने. पण चांगला चेंडू येते. चेंडू आता निर्धाव. धावसंख्या झाली स्थिर 31. आता मात्र पंच ओमकार यांनी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिला आहे. पाहूया 5वे षटक झुंजार संघाकडून. पुन्हा एकदा दीपेश संघाचं 5वं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतो दीपेश. पॉवर प्लेचं षटक असणार याची नोंद घ्यायची आहे. पाहूया दीपेश सज्ज. पहिला चेंडू घेऊन रुपेश यांच्या दिशेने. कौल उडवून घेण्याकरता सॉरी नो चेंडू असणार. पण पंच विघ्नेश यांनी हा चेंडू थर्ड अंपायर घोषित केलाय. पाहूया यापुढील होणारा सामना झुंजार ए विरुद्ध माहीमचा महाराजा. यापुढील होणारा सामना झुंजार ए विरुद्ध माहीमचा महाराजा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल ओढून घेण्याकरता मंचाकडे येण्याची कृपा करावी. नोंद असणारा. पाहूया दुसरा चेंडू घेऊन. आता मात्र अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू जातो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 33. 1 चेंडू 33 धावा. मात्र दुसरा चेंडू लेग बायच्या स्वरूपात. 1 धावा. धावसंख्येत भर. दुसरा चेंडू 2 चेंडू 34 धावा. तिसरा चेंडू घेऊन दीपेश जतीन यांच्या दिशेने.
वाईट चेंडू असणार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 35. चांगला चेंडू. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या झाली आहे 35. 3 चेंडू 35 धावा. चौथा चेंडू घेऊ दीपेश. समोर तोंड देतील रुपेश. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पंच ओंकारांनी हा चेंडू वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 36. 3 चेंडू 36 धावा. चौथा चेंडू घेऊन दीपेश. रुपेशच्या दिशेने चांगला टाकलेला चेंडू. पायाला चेंडू आदळला. चेंडू आता निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाल्या 36. 4 चेंडू 36 धावा. 6 गडी बाद. पाचवा चेंडू घेऊन दीपेश. रुपेशच्या दिशेने पुन्हा एकदा सेम चेंडू. फलंदाजाला काहीच कळाला नाही. चेंडू चेंडू जातो निर्धाव. तर मात्र चांगलीच गोलंदाजी रुपेशांची पाहायला मिळते. दीपेशांची शेवटचा चेंडू दीपेशांचा. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू दीपेश. पाहूया त्यांना समोर तोंड देतील रुपेश. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू. फलंदाजाला काय चेंडू कळाला नाही. चेंडू जाता निर्धाव. धावसंख्या स्थिर. 5 षटक पूर्ण. धावसंख्या झाली आहे 36. 6 गडी बाद. पाहूया शेवटचं षटक. शेवटचं षटक कोण घेऊन येते झुंजार या संघाकडून. यस, यापुढे होणारा सामना झुंजार अविरुद्ध आमचा महाराजा. शेवटचं षटक आयुष. 5 षटक संपून धाव संख्या झालेले 36. 6 गडी बाद. पाहूया आयुष पहिला चेंडू घेऊन. आणि पहिला चेंडू ऑफ साइडला. 1 अतिरिक्त धाव. धाव संख्येत होते वाढ. धाव संख्या झाले 37. 37. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन आयुष. आता मात्र चांगला चेंडू मागच्या दिशेला कट लागून मला वाटते डिक्लेअर झोन मध्ये 1 धावांकरिता गेलेला आहे. आणि धाव संख्येत वाढून धाव संख्या होते ती 38. 1 चेंडू आणि 38 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा सुरेख चेंडू. पायची चापील केलेला परंतु पंचांनी फेटाळून लावलेला आहे. आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धाव संख्या होती ती 39. तिसरा चेंडू घेऊन आयुष. पुन्हा एकदा मला वाटतं सुरेख चेंडू टाकतोय. चेंडू होता निर्धाव.
सुरेख चेंडू टाकलेला, काही कळालं नाही बॅट्समॅनला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो निर्धाव. आता 3 चेंडू पूर्ण होऊन आता मात्र तिकडे धावची संधी आहे, परंतु पंचांनी फेटाळून लावलेली आहे. एक अतिरिक्त धाव आणि त्याच्यामध्ये 1-22 अशा 2 धाव संख्या. रनआउटला रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू फक्त व्हाईट आणि नो साठीच आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. धावला ना तो, त्याला बाईजच बोलतात. पुन्हा एकदा आयुष. मात्र चांगलाच फटका ऑफसाईडला खेळून काढला. तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावची संधी आहे, परंतु चांगलाच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला या ठिकाणी आपल्याला. दोन्ही खेळाडूंकडनं 2 धावा घेतलेल्या आहेत आणि धाव संख्या होती 43. 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या होते 43. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असणार आहे. पुन्हा आयुष 4था चेंडू घेऊन पाचवा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू सरळ त्रिफळा काढतोय. बॅट्समॅन होते बाद. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. आणि आता मात्र आलेला आहे शिवेश. शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या इनिंग मधला. शेवटचा चेंडू आणि पुन्हा सुरेख चेंडू. धावची संधी असणार तिकडे आणि धावची होत आहेत आणि धाव संख्या होते ती पूर्ण 43 धाव पूर्ण होऊन जिंकायला 44 धावाचं आव्हान असणार आहे झुंजार संघाला. आता आपण पाहू शकतात YouTube लाईव्हच्या माध्यमातून 6 सीटर्स या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्ण गार्डनचा टॉप व्ह्यू, मैदानाचा खेळपट्टीचा टॉप व्ह्यू पाहू शकतात. 6 सीटर्स या YouTube माध्यमातून तुम्ही चाललेल्या या टुर्नामेंट टॉप व्ह्यूच्या माध्यमातून आता दाखवण्यात तुम्ही त्या मॅचचा आनंद घ्या. पण मात्र त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.
आता तुम्ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असणार की थोडं धावपट्टीवर पाणी घेऊन जायचं आहे. चिराग पाटील चिराग पाटील चिराग पाटील चिराग पाटील यांना विनंती असणार की थोडंसं धावपट्टीवर पाणी घेऊन जायचं आहे. तुम्ही हे सामने YouTube लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन पाहू शकता. 6 सीटर या लिंकवर क्लिक करून हे सामने तुम्ही घर बसल्या लाईव्ह पाहू शकतात. आता आपल्या या मैदानाचा खेळपट्टीचा टॉप व्ह्यू लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जात आहे. श्री गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळ आयोजित आठवण मित्राची अनिकेत परशुराम गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित आमचा लाडका चषक 2025 पावड बाय अवॉर्ड प्री क्वार्टर फायनलचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामन्यात जयसा या संघाने झुंजारा संघाला 44 धावांचं आव्हान उभा केलं आहे. पाहूया. बॉलाची पिशवी गाठायला पाहिजे. बनणारा सोसायटी दाखवलं जात आहे. आता मात्र जयसाई या संघाला विनंती असणार की त्यांनी आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायची कृपा करावी. यापुढील होणारा सामना झुंजार ए विरुद्ध मायमचा महाराजा हा संघ झुंजार हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेली आहे आणि तसंच मायमचा महाराजा संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आव्हान केलेलं आहे. पाहूया. प्री क्वार्टर फायनलचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जयसाई विरुद्ध झुंजार. जयसाई या संघाने झुंजार या संघासमोर 44 धावांचं आव्हान उभा केलं आहे. पाहूया. झुंजार पहिला चेंडू घेऊन झुंजार या संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आले संकेत आणि चिराग. तसेच जयसाई या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येत आहे रुपेश. आमच्या गावानं बिल्डर आला. आमच्या गावानं बिके आवाज. आणि आता मात्र सामन्याला सुरुवात. पहिला षटक घेऊन येतो रुपेश. त्यांना सामोर तोंड देतील संकेत. पाहूया सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन रुपेश संकेताच्या दिशेने. आता मात्र चेंडू अंगाला आदळला. चेंडू जातो निर्धाव. चांगला चेंडू रुपेश यांचा.
क्षेत्ररक्षण इथे आमचे मोहित त्यांना फिल्डिंग प्राइज नक्कीच आम्ही देणार. दुसरा चेंडू घेऊन रुपेश आता मात्र अवंत क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली एक. एक चेंडू एक धावा. हा आता मात्र दुसरा चेंडू घेऊन रुपेश संकेतांच्या दिशेने. तर चांगलाच खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली दोन. दोन चेंडू दोन धावा. आमच्या मंडळाचे छोट्या कार्यकर्ते तिसरा चेंडू घेऊन आता मात्र चेंडू चांगलाच तोलावला पाहिजे. चेंडू जाता सीमारेषा बाहेर. चौकार बिग 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 चौकार आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 6. 3 चेंडू 6 धावा. चौथा चेंडू घेऊन रुपेश संकेतांच्या दिशेने. आता मात्र चांगलाच मान दिला चेंडूला. एक धावांवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जयसाई या संघाकडून. धावसंख्येत भर, धावसंख्या झाल्या 7. 4 चेंडू 7 धावा. पाचवा चेंडू घेऊन रुपेश चिरागच्या दिशेने. डावखुले फलंदाज चिराग त्यांना सामोर तोंड देणं. रुपेश मात्र सुरेख चेंडू. चेंडू जाता निर्धाव. 5 चेंडू पूर्ण. धावसंख्या झाली आहे 7. आता मात्र शेवटचा चेंडू रुपेशांचा. शेवटचा चेंडू घेऊन रुपेश चिरागांच्या दिशेने. आता मात्र चेंडू अंगाला आधाळला. चेंडू आता निर्धाव. चांगलीच गोलंदाजी रुपेशांच्याकडून. 6 चेंडू 7 धावा रुपेशांनी दिल्या आहेत आपल्या या षटकामध्ये. पाहूया दुसरा षटक जयसाई या संघाकडून कोण घेऊन येतोय. पंच ओंकार. आता मात्र पंच ओंकारांच्याकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. दुसरा षटक. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. पाहूया दुसरा षटक घेऊन कोण येतोय. नवनीत बॅटिंग पॉवर प्लेचा षटक घेऊन येतोय. नवनीत संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक नवनीत. पाहूया त्यांना सामोर तोंड देतील संकेत. पहिला चेंडू घेऊन आता मात्र पुढचे समालोचन कक्ष मी शैलेश शर्मा यांना देत आहे. आता मात्र एका रनवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 8.
एक चेंडू 8 धावा. दुसरा चेंडू घेऊन नवनीत संकेताच्या दिशेने. आता मात्र चांगला तोळा चेंडू जातो सीमारेषा पार पार पार. बिग षटकार. संख्या आता 14. 2 चेंडू 14 धावा. आता मात्र पुन्हा एकदा चांगला तोला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा पार. बिग 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 आवाज षटकार. आणि धावसंख्येत भर. धावसंख्येत आले 20. 3 चेंडू 20 धावा. चांगली फटकेबाजी संकेताची पाहायला मिळते. स्वतः संकेत वैयक्तिक 7 चेंडू 19 धावांवर खेळत आहे. आता मात्र चांगला टाकलेला चेंडू त्याच्यात त्यांना चांगलाच खेळून काढला संकेतांनी. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 21. पाठचा पेपर पुढे आला. पुढचा पेपर पाठ. आता मात्र 5वा चेंडू घेऊन नवनीत चिरागच्या दिशेने. चांगलीच फटकेबाजी आपल्याला संकेताच्या रूपाने पाहायला मिळाली खेळपट्टीवर. आता मात्र चेंडू आदळला चिराग याच्या अंगाला. चेंडू जाते निर्धाव. आणि ते चांगलाच निर्णय झुंजारांचा. संकेत करतं फटकेबाजी आणि चिराग करतं 1-1 धावा. चांगली पार्टनरशिप दोघांची पाहायला मिळते. चांगलाच निर्णय झुंजार या संघाकडून. त्यांनी दुसऱ्या षटकाला बॅटिंग पॉवर प्ले घेतला म्हणून चांगलाच निर्णय झुंजार या संघाचा. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन नवनीत चिराग यांच्या दिशेने. आता मात्र चेंडू पुन्हा अंगाला आदळला आणि चेंडू झालाय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाल्या 21. 2 षटक पूर्ण 21 धावा. मिळते स्वतः वैयक्तिक 8 चेंडू 20 धावांवर खेळतोय संकेत. आणि आता मात्र येते 24 चेंडू 29 धावांची 23 धावांची आवश्यकता. सॉरी 24 चेंडू 23 धावांची आवश्यकता. झुंजार संघाला विजेता व्हायला. मात्र तिसरा षटक घेऊन येते रुपेश. त्यांना सामोरे तोंड येते संकेत. पुन्हा एकदा चांगला तोला चेंडू. पण आता मात्र चेंडू तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते हार्दिक यांचं. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 22. हिट लागला असा पण चेंडू जाऊन आदळला नवनीत त्यांच्या पायाला. चांगलं तिथे क्षेत्ररक्षण हार्दिकांच्याकडनं पाहायला मिळालं खेळपट्टीवर. पाहूया चिराग सज्ज. त्यांना सामोर तोंड देतील रुपेश. दुसरा चेंडू घेऊन रुपेश चिराग यांच्या दिशेने. आता मात्र 23 बॉल 22 चेंडू धावांची आवश्यकता झुंजार या संघाला विजेता होण्याकरता. पाहूया जयसाई संघाकडनं तशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पाहूया दुसरा चेंडू घेऊन रुपेश चिरागच्या दिशेने. चांगलाच खेळून काढलेला चेंडू 1 धावांवर समाधान. आता मात्र चिराग यांना आपलं खातं खोलण्यामध्ये यश आलंय. आपल्या खात्यामध्ये 1 धावा मिळवल्या चिराग यांनी. 5 चेंडू 1 धावा. चिराग वैयक्तिक 1 धावांवर खेळत आहे. तसेच संकेत हे वैयक्तिक 21 धावांवर खेळत आहे.
चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळतात दोघांकडून. आता मात्र अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातो वाईटच्या दिशेने. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 24. 2 चेंडू 24 धावा. तिसरा चेंडू घेऊन रुपेश. चांगलीच गोलंदाजी रुपेश यांची पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र निर्धाव चेंडू. फलंदाजाला संकेतला काही चेंडू कळाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाल्या 24. 3 चेंडू 24 धावा. आता मात्र इथे आता मात्र इथे धावचीची संधी होती पण संधी हुकवली. गचाड क्षेत्ररक्षण झुंजारा संघाकडून जयसाई या संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव चेंडू पाहूया. 5वा चेंडू घेऊन रुपेश. आपले पाहूया. 5वा चेंडू घेऊन रुपेश संकेतांच्या दिशेने. आता मात्र इथे गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जयसाई या संघाकडून. एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 25. 5 चेंडू 25 धावा. आणि आपले 6 सीटरचे कॅमेरामॅन तंतोतंत वेळच दाखवतात आहेत. आणि आता शेवटचा चेंडू असणार. खूपच धन्यवाद हार्दिक आरेकरांचं. चांगलीच तेल वेळच दाखवतात आहेत. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन रुपेश चिराग यांच्या दिशेने. पाहूया चिराग हे मोठे फटकेबाजी करतात की नाही. आता मात्र चांगलाच तोलावला चेंडू पण चेंडू जाता क्षेत्ररक्षणाच्या हातात. चिराग होता झेलबाद. चांगलं षटक इथे रुपेश यांचं पाहायला मिळतंय. 4 धावा दिला रुपेश यांनी आपल्या या षटकामध्ये. आणि मात्र 1 गडी मिळवला रुपेश यांनी. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश यांची संघासाठी. आता आलाय चिराग यांची जागा भरून काढण्यासाठी सुयश. पाणी दे रे. अठरा चेंडू 19 धावांची आवश्यकता. झुंजाऱ्या सामन्याला विजयी होण्याकरता पाहूया. कृपया गेट बंद करायचा. गेट मधून कोणालाही एंट्री द्यायची नाहीये. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असणार की गेट मधून कोणाला एंट्री द्यायची नाहीये. गेट कृपया बंद करावा. विघ्नेश पाटील गेट पूर्णपणे बंद करावा. सिद्धेश तामोर यांना विनंती असणार की त्यांनी गेट पूर्णपणे बंद करून घ्यावा. आणि आता मात्र पुढचं षटक घेऊन आलाय अभिषेक. संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अभिषेक. त्यांना सामोर तोंड देतील संकेत. चांगली फटकेबाजी करत असताना संकेत खेळपट्टीवर. पाहूया पहिला चेंडू घेऊन अभिषेक संकेतच्या दिशेने. आता मात्र चांगलाच चेंडू आणि चांगलंच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तन्मय यांच्याकडून. चेंडू जातो निर्धाव. पूर्ण फलंदाजाला जखडवून ठेवला आता पूर्णपणे. धन्यवाद चिराग पाटील. आणि प्रशांत विंदे. पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा चांगला चेंडू. संकेतांना चेंडू काही समजलाच नाही. चेंडू जातो निर्धाव. आणि धावसंख्या राहिल्या स्थिर 25.
2 चेंडू 25 धावा. खूपच आभार सर्व कार्यकर्त्यांचा. एका मेसेजवर सर्व कार्यकर्ते ग्राउंडवर आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगला अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अभिषेक यांच्याकडून. 3 चेंडू, 3 चेंडू निर्धाव. चांगली जशी गोलंदाजी अभिषेक यांच्याकडून, चांगलाच निर्णय जयसाई या संघाकडून अभिषेक यांना गोलंदाजी देण्याचा. पाहूया चौथा चेंडू घेऊन. सोड 5वा चौथा चेंडू घेऊ. आता मात्र अवघ्य क्षेत्राचा बाहेर जातोय चेंडू. धावसंख्येत धावसंख्या झाल्या 26. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते जयसाई या संघाकडून. पूर्ण षटकांमध्ये फक्त 3 वाईट पाहायला मिळतात. सर्व षटकांमध्ये 3 वाईट फक्त जयसाई या संघाने दिले. पाहूया चौथा चेंडू घेऊन अभिषेक संकेतच्या दिशेने. आता मात्र खूपच अवंत क्षेत्राच्या बाहेर जातो चेंडू. पंच ओंकारांचे हात आल्यात वरती. चेंडू जातो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 27. आता मात्र चौथा चेंडू घेऊन अभिषेक संकेतांच्या दिशेने. अवघ क्षेत्राच्या बाहेर जातो चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 28. आता मात्र अभिषेक यांची लाईन अँड लेंथ चुकलेली आहे पूर्णपणे. त्याने पहिले सुरुवात 3 चेंडू चांगलेच टाकले होते. 15 बॉल 16 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 28 धावा 1 गडी बाद. 3 चेंडू 28 धावा 1 गडी बाद. पाऊल अभिषेक सज्ज. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन संकेतच्या दिशेने. चौथा चेंडू घेऊन सज्ज अभिषेक संकेतच्या दिशेने. चौथा चेंडू घेऊन मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलेला. पण पंच ओंकारांनी हा रिव्ह्यू घोषित केला. पाहूया पंच वीरेंद्र तांडील काय डिसिजन घेतात. वाईट चेंडू असणार. चांगला डिसिजन संकेतांचा. त्यांनी रिव्ह्यू घेतला
चौथा चेंडू अभिषेक संकेतांच्या दिशेने आता मात्र इथे पंच विघ्नेश यांनी फेकीचा नो ऑब्जेक्शन फेकीचा नो दिलेला आहे आणि षटक थांबवण्यात येणार याची नोंद घ्यावी नवीन बॉलर घ्यावा नवीन नो चेंडू असणार फ्रीजचा चेंडू आणि बॉलर चेंज राकेश पुढचे 3 चेंडू राकेश टाकणार पाहूया राकेश सज्ज फ्रीजचा चेंडू असणार फिल्डिंग चेंज नाही करू शकणार पाहूया आता मात्र चांगला चेंडू राकेशांचा चेंडू आता निर्धाव धावसंख्या स्थिर आता मात्र चांगला तोलावला चेंडू पाहूया सीमारेषेच्या बाहेर जातो की नाही चेंडू पण सीमारेषेच्या बाहेर षटकार बिग 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 षटकार धावसंख्येत झाले 36 संकेत हा स्वतः 18 चेंडू 28 धावांवर खेळत आहे चांगली फटकेबाजी पाहायला मिळते संकेतांच्या रूपाने तेरा चेंडू 8 धावांची आवश्यकता झुंजाऱ्या संघाला विजयाकडे जाण्याकरता पाहूया संकेत पुन्हा एकदा सज्ज त्यांना समोर तोंड देतील राकेश पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू तसा त्या चेंडूचा सन्मान करत संघाने तोळावला 1 धावांवर समाधान धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 37 4 षटक पूर्ण 37 धावा पाहूया जयसा या संघाकडून 5वं षटक कोण घेऊन येतोय आणि आता मात्र 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता झुंजाऱ्या संघाला विजयाकडे जाण्याकरता पाहूया पाचवं षटक घेऊन रिकी संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन रिकी 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 पहिला चेंडू घेऊन रिकी संकेतच्या दिशेने आता मात्र अवघड क्षेत्राच्या बाहेर चेंडू असणार वाईट धावसंख्येत भर धावसंख्या झाली 38 आता मात्र 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता विजयाकडे जाण्याकरता झुंजाऱ्या संघाला मात्र चांगला चेंडू टाकला होता मारण्याचा
नादात बॉल जातोय डॉट निर्धाव. रिंकू रिकी दुसरा चेंडू घेऊन तर मात्र सुरेख असा चेंडू फलंदाजाला काहीच कळाला नाही. चेंडू जातो निर्धाव. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू रिकी यांचा नाही ते चौथा चेंडू घेऊन रिकी त्यांना सामोर तोंड देतील संकेत. आता मात्र अवंत क्षेत्राच्या बाहेर जातो चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्या झालाय 39. यापुढील होणारा सामना झुंजार अविरुद्ध मोहीमचा महाराजा. मोहीमच्या महाराजा या संघाला विनंती असणार की हा सामना संपल्यानंतर त्यांनी आपले क्षेत्ररक्षण पटकन लावून घ्यावे. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रिकी यांचं षटक पाहिलं असेल तर रिकी यांनी वाईटच्या स्वरूपात फक्त 2च धावा दिल्या. बाकी सगळे चेंडू हे निर्धाव चेंडू टाकलेत. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन रिकी यांना सामोरे तोंड देतील संकेत. आता मात्र अवंत क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पंच ओंकार यांनी चेंडू वाईट घोषित केला. धावसंख्या 40. 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. झुंजारा संघाला विजयाकडे जाणार. आता मात्र सुरेख टाकला चेंडू. संकेताच्या बॅटीच्या कडाने 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 41. 5 षटक पूर्ण 41 धावा. आता मात्र 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता झुंजारा संघाला विजयाकडे जाण्याकरता. 25 चेंडू 30 धावांवर स्वतः संकेत फलंदाजी करत आहे. चांगलीच फलंदाजी म्हणता येईल संकेतांची. आता पुढचा षटक घेऊन आला राकेश. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं शेवटचं षटक राकेश. पाहूया कशी गोलंदाजी करतो. 6 चेंडू 3 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत जयसाई संघ. चांगला टाकला चेंडू. तशी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला जयसाई संघाकडून. आता मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 42. आता मात्र 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता असणार. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता झुंजारा संघाला विजयाकडे जाण्याकरता. आता मात्र चांगलं तिथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पण गचाड क्षेत्ररक्षण किपरांचं. इझी होता सोडला गुगल.
धावचा एका धावावर समाधान. आता मात्र 4 चेंडू 1 धावांची आवश्यकता. पूर्णपणे झुंजारच्या पडद्यात सामना गेलाय. पाहू शकतो पण काही येऊ शकते. सांगू शकणार नाही, काही येऊ शकते. प्लास्टिक चेंडू आहे सांगितल्याप्रमाणे. तिसरा चेंडू घेऊन राकेश. आता मात्र झुंजारच्या पडद्यात सामना गेलेला आहे आणि झुंजार संघ हा पूर्णपणे आज सामना विजयी झालेला आहे. जय साई संघाला विनंती आहे की त्यांनी आपल्या कर्णधाराला समावेशन कक्षाकडे पाठवायचं आहे. आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आणि या सामन्यामध्ये आपण सहभाग दाखवल्याबद्दल खूप खूप आभार.